मिळतं. पुढचा अभंग आहे, धना गुंतले चित्त माझे मुरारी, मन घेऊन हिंडवी दारोदारी, मन हिंडता न पुरे यासी काही, मही ठेंगणी परी हे ते तृप्ती नाही. बघा, आता सगळा आपल्या आवडीचा विषय आलेला आहे ना. कारण की आपण धनाशी संबंधित आहोत. आपण धन कमवतो, धन खर्च करतो आणि पुन्हा काय करतो, धन कमवण्यासाठी पुन्हा जातो. अशा या धनाचा विचार करत असताना तुकोबराय भगवंताला सांगत आहे, धना गुंतले चित्त माझे मुरारी, माझं अंतकरण ह्या धनामध्ये गुंतलेलं आहे, ह्याची तुकाराम महाराजांना जाणीव आहे. म्हणून तुकाराम महाराज ते भगवंताला सांगत आहेत. या ठिकाणी जाणीव होणं हे महत्वाचं आहे. तुकोबरायांना जाणीव झाली आणि तुकोबराय म्हणतात, धना गुंतले चित्त माझे मुरारी, मन घेऊन हिंडवी दारोदारी. आणि हे माझं मन आहे ना, ते मन संपूर्ण दारोदारी फिरत आहे. आज ह्या घरी, उद्या त्या घरी, आणि ह्या मनाला मन हिंडता न पुरे यासी काही, या मनाला पृथ्वी सुद्धा ठेंगणी पडते. कुणाला? मनाला. पृथ्वी केवढी मोठी, आपण तिचा विचार करू शकत नाही, एवढी ती मोठी आहे पृथ्वी. या पृथ्वी मनाला ठेंगणी वाटतीये, कारण की मन हे जे एकदा बाहेर पडल्यानंतर ते हिंडता हिंडता ते दमत नाही, त्याला काही पेट्रोल डिझेल लागत नाही, ते इच्छेने कामनेने ते फिरायला लागतं. आणि अशा मनाविषयी तुकोबराय सांगतात आहेत की, देवा तू काहीतरी कर, पाहता न दिसे निज शुद्ध मती, पुढे पडिलो इंद्रिया थोर घाते, जीवा वास त्या संगती दंड बेडी, हरी शीघ्र या दुष्ट संगासी तोडे. आता इथं म्हणतात पुन्हा की माझी, आता पहिल्या चरणामध्ये मनाविषयी बोललेत, आता दुसऱ्या चरणामध्ये पाहता न दिसे निज शुद्ध मती, माझी जी काही मती म्हणजे बुद्धी आहे ती काही मला शुद्ध वाटत नाहीये. पुढे पडिलो इंद्रिया थोर घाती, मी आता पुढं या इंद्रियांच्या हातामध्ये पडलेलो आहोत. आपण ज्यावेळेस पाहतो शम आदी षटक, त्याच्यामध्ये शम आणि दम सांगितलेलं आहे. आपण काय करावं, आपल्या इंद्रियांवरती निग्रह ठेवावा, आपण आपल्या मनावरती निग्रह ठेवावा. आणि या ठिकाणी तुकोबराय स्वतःची जी काही जाणीव आहे ते भगवंताला सांगत आहेत की, देवा माझं काय, माझी बुद्धीवरती माझं काय, आता माझी मती शुद्ध नाही, माझ्या इंद्रियांवरती पण माझा ताबा नाही, त्यांनी घात केलेला आहे. जीवा वास त्या संगती दंड बेडी, आणि हा जीव त्या मनाच्या संगतीने, त्या इंद्रियांच्या संगतीने त्या दूषित झाल्यामुळं, हा सुद्धा त्यांच्या संगतीत गेल्यामुळं त्याला दंडबेडी, दंडबेडी म्हणजे त्याला काय झालेलं आहे, बंदी पडलेली आहे, म्हणजेच त्याला तुरुंगवास त्या जीवाला पडलेला आहे. हरी शीघ्र या दुष्ट संगासी तोडी, हरी तुम्ही या लवकर, आणि हा जो काही दुष्ट संगती माझी झालेली आहे, ती दुष्ट संगती, चुकीची संगती आहे, ती माझी तोडा. ह्या इंद्रियांपासून, ह्या मनापासून माझी ही संगती तोडा, की ज्या दुष्ट विचारांनी, दुष्ट इंद्रियांच्या सवयीने माझा जो काही मला त्रास सहन करावा लागतोय, ते जणू काय माझ्यासाठी तुरुंग आहे, त्यातनं मला बाहेर काढा. अशी अनिके काय सांगो अनंता, मोह पापिणी दुष्ट माया ममता, काम क्रोध ही यातना थोर करी, तुझं वाचुनी सोडवी कोण हरी. अशी अनेक काही सांगू अनंता, असा आणखीन तुला काय सांगू भगवंता, ही जी काही मोह पापिणी दुष्ट माया ममता, काम असण, क्रोध असण, ह्या सगळं यातना थोर करी, मला या संपूर्ण यातना खूप करत आहेत, मला यातना होत आहेत. या सगळ्या आपण बघा, जे सत आणि असत आपण याचा विचार करतो, मग ह्या सगळ्या गोष्टी असंच सांगितलेल्या आहेत की मोह पापिणी माया आसन, ममता आसन, काम क्रोध, ह्या सगळ्या असत प्रवृत्ती आपल्याला काय, ज्या वेळेस आपण मायेमध्ये वावर करतो, ज्या मायेमध्ये आपण राहतोय. आता थोडक्यात आपण इंद्रायणी नदी पात्रामध्ये उतरल्यानंतर, इंद्रायणी पात्रामध्ये उतरल्यानंतर आपल्याला अंगाला पाणी लागणार ना, का नाही लागणार? लागणार. अंगाला पाणी लागणार. त्या अर्थाने आपण ह्या मायेमध्येच आपला काय झालेला आहे, जन्म आपल्या ह्या मायेच्या ह्याने झालाय, उपाधी आपल्याला प्रत्येकाला, आणि यामध्ये जन्म झाल्यामुळं साहजिकच ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अवतीभोवती आहेच.
पण यांचं प्राबल्य वाढलं आणि ते प्राबल्य वाढल्यामुळं असत गोष्टींच्या ठिकाणी आमची मनोवृत्ती गुंतल्यामुळं हे सगळं आम्हाला हे जे मोह असं माया असं ममता आमच्या अंतकरणामध्ये निर्माण झालीत, काम क्रोध ह्यांनी आम्हाला छळला आहे आणि त्याच्यावरती तुम्ही काहीतरी पर्याय करा आणि तुझं वाचून सोडवी कोण हरी, आणि या सर्वातनं आम्हाला बाहेर काढणारं दुसरं तिसरं कोण आहे, अशी काय करत आहेत याचना तुकोबराय भगवंताकडे करत आहेत. निज देखता निज हे दुरी जाये, निज आळस दंभ या भीत आहे, तया वसती देही नको देऊ देवा, तुझं वाचुनी अनिक नासती हेवा. आता या चरणामध्ये आपण पाहिलं निज देखता निज हे दूर जाये. निज कोणतं? निज म्हणजे आपलं जे परब्रह्म आहे की जे अंतकरणामध्ये आपण परब्रह्माचा ज्यावेळेस साक्षात्कार करण्यासाठी, ज्यावेळेस आपण अंतर्मुख होतो, ज्यावेळेस ब्रह्माचं चिंतन करण्यासाठी अंतर्मुख आपण ज्यावेळेस होतो, निज देखता निज हे दूर जाई, जे अंतकरणामध्येच आहे पण ते सुद्धा काय झालंय माझ्यापासून दूर गेलेलं आहे. मी ते निज पाहायला गेलो, अंतकरणामध्ये डोकवायला गेलो, पण ते अंतकरणामध्ये जरी डोकवायला गेलो तरी ते निज माझ्यापासून लांब गेला आहे. त्याचं कारण पुढे तुकोबराय सांगतात, निज आळस दंभ या भीता आहे. आता या ठिकाणी जो निज शब्द आलेला आहे तो निज म्हणजे ब्रह्म नाही. या ठिकाणी निज शब्द आलाय तो झोप म्हणून, जी निज असते. निज म्हणजे काय? झोप, आळस, जी काय आळशीपणा आणि दंभ जो दांभिकपणा या भीत आहे, आणि याच्यामुळं मला भीती वाटत आहे. हा माझ्यामध्ये वाढला, माझी निद्रा वाढली, आळस वाढला, दंभ वाढला, याची मला भीती वाटत आहे. तया वसती देही नको देऊ देवा, आणि यांची वस्ती माझ्या देहामध्ये नको देवा. तुझं वाचून अनेक नासती हेवा, तुझ्या वाचून अन्य सगळं नाश पावणार आहे. करी घातपात भय लाज थोरी, असे सत्य भाव बहुभक्ती दुरी, नको मोकलो दिन बंधू अनाथा, तुका विणवी ठेवूनी पायी माथा. महाराज म्हणतात की करी घातपात भय लाज थोरी. आता सांगा बरं, घातपात कधी होतो? आपल्याला घातपात कधी होतो? ज्यावेळेस आपण एखाद्यावरती विश्वास ठेवतो त्यावेळेस आपल्याला काय होतो? घातपात होतो. आपण काय म्हणतोय, मी ह्यांच्यावरती विश्वास ठेवला पण त्यांनी काय केलं? विश्वास मोडला, माझा काय केला? घातपात केला. तुकोबऱ्यांनी ते शब्द इथं वापरलेले आहेत की करी घातपात भय लाज थोरी. हे काय करते? माझं मन आहे ना, हे माझं घातपात करते. विश्वास ठेवला त्या मनावरती, त्यांनी इच्छा प्रकट केली, ती गोष्ट मिळवायला गेलो, पण मला काय भेटलं? शेवटी दुःख भेटलं, लाज वाढली, भय वाढलं. असे सत्य भाव बहु भक्ती दुरी. अंतकरणामध्ये भाव सत्य आहे पण ही भक्ती शेवटी माझी लांब राहिली आहे. नको मोकलो दीनबंधू अनाथा, तू मला मोकलू नको, मला तू दूर करू नको. तू दीनबंधू आहेत, दिनांचा तू सखा आहेस. अशा या अनाथाला तुकाराम महाराज म्हणतात की तू मी विनवणी ठेवू पायी माथा. मी विनंती करतोय, तुमच्या पायावरती मी माथा ठेवतोय, मला तुम्ही माझा उद्धार करा. पण उद्धार करताना या अभंगामध्ये आपण पाहिलं तर इंद्रिय, मन आसन जे आपण शमाधी षटक आपण पाहतो, त्या संबंधाने तुकोबऱ्यांनी या अभंगाने मध्ये वर्णन केले की हे सगळं माझ्याकडून होत नाहीये, माझ्याकडून ह्या इंद्रियांचे निग्रहण होत नाही. आपण साधक असताना आपल्याला खूप अनुभव येतात की कितीतरी वेळा आपण आपले काय करतो? संकल्प करतो आणि संकल्प पुन्हा आपले मोडून जातात. आपण इंद्रियांचं निग्रहण करणं ठरवतो आणि पुन्हा इंद्रियांचं निग्रहण आपल्याकडून होत नाही. आपलं मन सुद्धा आपल्या ताब्यामध्ये राहत नाही. मग शेवटी तुकोबऱ्यांचं पण तीच तुकोबऱ्यांची अवस्था आहे. आणि तुकोबरे या अभंगामध्ये म्हणतात की देवा, आता माझ्याकडून काही होत नाही बाबा, आता सगळं तुझ्या पायी मी आलेलो आहे, तुला शरण आलेलो आहे आणि तुझ्या पशी येऊन थांबलोय. आता बाबा तू बघ, सगळं आता सगळं तुझ्या हातात आहे, मी सगळा पतित आहे, अनाथ आहे. आणि अशा हे तुकाराम महाराजांनी आपल्यासाठी लिहिले. का? तुकाराम महाराजांनी त्यांच्या इंद्रियांवरती ताबा मिळवलाच असन, आणि तुकोबऱ्यांची जर आपण साधक अवस्था म्हणतोय
तर नक्कीच तुकोबऱ्यांचे अनुभव आहेत साधक अवस्थेमधले, की जर त्यांच्याकडून इंद्रियांचं निग्रहण झालं नसन तर ते दुःखी न होता, खूप तडफड न करता ते सरळ सरळ भगवंताला शरण गेलेले आहेत. आपण हाच पर्याय वापरावा. आपल्याला जास्त काही समजलं नाही तर आपण बाबांना शरण जावं, की बाबा बास आता आम्ही तुमच्यापाशी सगळं, ज्ञानोबऱ्यांपाशी शरण जावं, तुकोबऱ्यांपाशी शरण जावं, आता तुमच्यापाशी सगळं. आम्ही काय आमच्या बुद्धीने जेवढं करू तेवढं, पण शेवटी तुम्ही आता आम्हाला यातनं तारुण्या, जोपर्यंत आपण अनन्यतेने शरण जात नाही तोपर्यंत आपल्याला भगवंताची कृपा प्राप्त होणार नाही. पुढं तुकोबराय सांगतात पुढच्या अभंगामध्ये, पैल सावळे तेज पुंजाळे कैसे, श्री तुरुंबिली साजरी मोर पिसे, हरे त्यासी देखता ताप माया, भजा रे भजा यादवा योगीराया. या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं वर्णन या अभंगात केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. तेज पुंजाळ कैसे, त्याचं तेज कसं आहे, श्री तुरुंबिली साजरी मोरपिसे, जे मोरपिसे त्याच्या केसामध्ये आहेत, हरे त्यासी देखता ताप माया, आणि त्याच्याकडे ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस ताप आणि मायेपासून सुटका आपली होती. म्हणून म्हणतात भजा रे भजा यादवा योगीराया. म्हणून आपण त्या भगवंताचं काय केलं पाहिजे, आपण भक्ती केली पाहिजे. जया कामिनी लुब्धल्या सहस्र सोळा, सुकुमार त्या गोपिका दिव्य बाळा, शोभे मध्यभागी कळा चंद्रकोटी, रूपा मानिली साजरी माळकंठी. असा हा असलेला की 16,000 ज्या नारी आहेत त्या सगळ्यांनी त्याची इच्छा केलेली आहे, असा असलेला हा सुकुमार आहे. त्या गोपिका दिव्य बाळ, त्या गोपिकांसाठी तो बाळ श्रीकृष्ण आहे. शोभे मध्यभागी कळा चंद्रकोटी, मस्तकावरती अर्धचंद्र त्यांनी धारण केला. रूपा मानिली साजरी माळकंठी, आणि गळ्यामध्ये त्यांनी कंठामध्ये माळ धारण केलेली आहे. म्हणजे आपण वैजयंती माळ म्हणू किंवा तुळशीची माळ म्हणू. तया यादवा श्रेष्ठ हा चक्रपाणी, जया वंदिती कोटी 33 तिणी, महाकाळ हे कापती दैत्य जासी, पहा सावळे रूप हे पापनासी. इथं भगवंताचं सरळ सरळ वर्णन केलेलं आहे. हा सगळा यादवांमध्ये श्रेष्ठ असलेला हा चक्रपाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा, जया वंदिती कोटी 33 तिणी, तिन्ही देव म्हणजे ब्रह्म विष्णू महेश हे स्वतः तिन्ही देव वंदितात, त्याचबरोबर 33 कोटी देवही त्याला वंदितात. महाकाळ हे कापती दैत्य जासी, जो सर्वात मोठा दैत्य म्हणजे काळ हा सुद्धा त्याला कापतो. पहा सावळे रूप हे पापनासे, आणि ह्याचं रूप सावळं रूप पाहिलं की आपलं पाप नाहीसं होतं. कशी पावले साजरी कुमकुमाची, कशी वीट हे लागली देवाची, जया चिंतिता अग्नि हा शांती निवे, धरावा मानसी आपुल्या दृढ भावे. आता या ठिकाणी त्याची जी पावलं आहेत ती पावलांचं वर्णन केलं आहे की त्याची पावलं सुंदर आहेत. कुंकवाने त्याच्या पावलांवरती काही नक्षीकाम केलेलं आहे. कशी वीट हे लागली देवाची. आता हा विटेवरती उभा आहे असं त्याचं इथं वर्णन केलेलं आहे. ज्या विटेवर हरीची पावले आहेत ती वीट जगात कशी भाग्याची लागून गेली आहे असे वर्णन केलेलं आहे. आणि ज्याच्या चिंतन केले असता अग्नी देखील शांत होतो, त्या हरीला दृढ निष्ठेने मनात धरावे, त्याचे सतत आपण काय करावे, चिंतन केले पाहिजे. मुनी देखता मुख हे चित्त माये, देह मांडला भाव हा बाप माय, तुक्या लागले मानसी देव पिसे, चित्त चोरटे सावळे रूप कैसे. तर या ठिकाणी जे ऋषीमुनी आहेत ते सुद्धा त्यांच्या चित्तामध्ये त्याच्या मुखाचं स्मरण करतात आणि ते तृप्त होतात. भक्तांनी ज्याच्याविषयी या जगाचा हा मायबाप आहे असा भाव ठेवलेला आहे. जो भगवंत आहे त्याला तुकोबराय या ठिकाणी मायबाप म्हणत आहेत. तुक्या लागे मानसी देव पिसे, आणि तुकोबऱ्यांना मनामध्ये त्या भगवंताचं वेड लागलेलं आहे. देव पिसे होणं, पिसे म्हणजे काय, वेडं होणं. देव पिसे होणे म्हणजे काय, देवासाठी वेडं होणं. आपण कायसाठी झालंय,
धनपिसी झालोय काय धनासाठी वेडे. तुकोबराय देव पिसे होते, देवासाठी वेडे झाले. चित्त चोरटे सावळे रूप कैसे. आणि हा काय आहे, आपलं चित्त हा हरण करतो, चित्ताला आकर्षित करतो. आपण कृष्ण म्हणतो, हा कृष्ण काय करतो, आकर्षित करतो. असा असलेला हा भगवान पांडुरंग परमात्मा जो कृष्ण रूपाने इथं प्रकट झालेला आहे, तो सगळ्यांना काय करतो, त्याच्या रूपाने तो हरण करतो, सगळ्यांना आकर्षित करतो. पुढचा अभंग. असे नांदतो हा हरी सर्वजीवी, असे व्यापुणे अग्नी काष्टात जेवी. घटी बिंबले बिंब हे ठाई ठाई, तया संगती नासू हा त्यासी नाही. महाराज याच्यात म्हणतात की हा असे नांदतो हा हरी सर्वजीवी, तो प्रत्येक जीवामध्ये काय प्रकट आहे, प्रकट स्वरूपाने आहे, तो नांदतो प्रत्येक जीवाच्या अंतकरणामध्ये तो आहे. असे व्यापुणे अग्नी काष्टात जेवी. मग इथं मग तो प्रत्येक जीवामध्ये कसा आहे त्याचं उदाहरण पुढे दिलेलं आहे. जसं काष्टामध्ये लाकडामध्ये अग्नी असतो, घटी बिंबले बिंब हे ठाई ठाई. ज्याप्रमाणे सूर्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडतं, अगदी त्याप्रमाणे तो अग्नी काष्टामध्ये सूर्याचं बिंब जसं पाण्यामध्ये पडतंय, तया संगती नासू हा त्यासी नाही. तसा हा प्रत्येक जीवामध्ये जरी दिसला तरी त्याचा नाश नाही. तया संगती नासू हा त्यासी नाही. दिसायला आपल्याला जीवाचा नाश झालेला दिसणं एक दिवस, पण भगवंताचा नाश होत नाही. जरी तो त्याच्या संगतीमध्ये जरी दिसला, म्हणजे अग्नी जरी काष्टामध्ये दिसला तरी तो अग्नी त्या ठिकाणी जसा विराजमान आहे, जसं सूर्याचं बिंब त्या पाण्यामध्ये पडलंय तरी ते बिंब काय भिजतं का, सूर्य काय भिजतो का, नाही भिजत. अगदी त्याप्रमाणे हा जीव जरी जीवाच्या ठिकाणी जरी हा भगवंत विराजमान असला तरी त्याचा नाश होत नाही. तृण वाटिता क्षीर हे होत नाही, पशु भक्षिता पालटे तेची देही. तया वर्म तो जाणता एक आहे, असे व्यापक व्यापुनी अंतर्बाहे. हा गवत उखळात घालून वाटले तरी पण त्याचे काही दूध होत नाही, आहे ना. पण तेच प्रस्तुत झालेले गायीने किंवा म्हशीने खाल्ले असता त्याच्या देहामध्ये गवत गेल्यानंतर त्याचे दूध निर्माण होते. याचे वर्म तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला माहिती आहे असा हा जो श्रीहरी आहे तोच हे सगळं करविता आहे. तो व्यापक असल्यामुळं अंतर्बाही सर्वांना व्यापून आहे. इथं उदाहरण दिलंय गाईचं की ती गाय ज्यावेळेस गवत खाती त्यावेळेस ते दूध निर्माण होतं. ते असं गवत आपण कोणत्या मशनीमध्ये किंवा उखळामध्ये जरी कुठलं तरी त्यातनं आपल्याला कधीच दूध मिळणार नाही. फळ कर्दळी शेवटी येत आहे, असे शोधिता पोकळी माझी काय. धीर नाही ते वाऊगे धीग झाले, फळ पुष्पना यत्न ते व्यर्थ गेले. आता बघा, आपण एखादा काय करण की केळीचं झाड लावतो. केळीचं झाड लावल्यानंतर त्याला वाटतं की आता लगेच आपल्याला केळी भेटतील, पण केळीचं झाड लावल्या लावल्या काही केळी भेटत नाही. आणि तो काय करतो, केळीचं झाड कापतो आणि आत पाहतो, आत कुठं केळी आहे का, आतही केळी त्याला भेटत नाही. त्याप्रमाणे महाराज म्हणतात, एकदा केळीचं झाड लावल्यानंतर शेवटी फळ येतं त्याला. इथं शब्द तुकोबऱ्यांनी टाकलाय, शेवटी येत आहे. सुरुवातीला येतं का केळ, नाही, त्याला काही टाइम आहे, 2, 3, 4, 5 काही कालावधी आहे. तेवढा कालावधी गेल्यानंतर शेवटी त्याला काय येणार आहे, फळ त्याला येणार आहे. जसं आपण आता साधना करत असताना आपण बघा संस्थेमध्ये बसतो, पहिल्या वर्षाला बसल्यानंतर लगेच कीर्तन येतं का येतं का कीर्तन लगेच नाही येत. आपल्याला वाट पाहावी लागते. किती वर्ष, का दुसऱ्या वर्षातच करतात लगेच कीर्तन, असे आहे सगळेच करतात आहे ना. पण आपण काय पाहतो, वाट पाहावं लागते की 4थ्या वर्ष येईपर्यंत आणि शेवटच्या वर्षाला आपल्याला काय कीर्तन आपल्याला जमतं. म्हणून एकदा सुरू केलेली ती लगेचच आपल्याला प्राप्त होणार नाही, त्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागते. शेवटी येत आहे असे शोधिता पोकळी माझी काय. आणि एखादा ती झाड कापून त्यात केळी शोधायला जातो, पण या ठिकाणी काही सांगितले, धीर नाही ते वावगे धीग झाले. ज्याच्या अंतकरणामध्ये धैर्य नाही तेच धीग झाले, ते व्यर्थ गेले. फळही गेलं, पुष्पही गेलं, ना यज्ञ ते व्यर्थ गेले. आणि सर्वच त्याच्या हातून नष्ट होऊन जातं.
त्याला काय पाहिजे? धीर पाहिजे, धैर्य पाहिजे. असे नाम हे दर्पणे सिद्ध केले, असे बिंब ते या गळा आड ठेले. कसे शुद्ध ही दिसे माझी रूप, नका वाढवू क्षीण हा पुण्य पाप. महाराज या ठिकाणी म्हणतात, मुखाला बिंब हे नाव आरशाने सिद्ध केले आहे. ते बिंब आरशातील खोट्या जे काही प्रतिबिंब आहे भासत असले तरी बिंब सत्य आहे, प्रतिबिंब मिथ्य आहे. त्याप्रमाणे हरी सत्य आहे आणि हरीचे देहात असणारे जीवित्व मिथ्य आहे. अर्थात प्रत्येक देहात हरीचे रूप कसे शुद्ध व सत्य आहे हे पहा. आणि जीव देखील हरिरूपच असल्यामुळे जो काही त्याचा विस्तार, जो अकर्त अभोक्ता निर्लोप असलेला असा हा जो भगवंत आहे, त्यामुळे पाप आणि पुण्य करून त्याचा अभिमान वाढवण्याचा क्षीण करू नये. त्यामुळं आपण कोणत्याही प्रकारचं पाप पुण्य करून त्या भगवंताला जो आपल्या अंतकरणामध्ये विराजमान आहे त्याला क्षीण न देता आपण त्या भगवंताचं सतत स्मरण करावं. शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, करा वर्म ठावे नका सोंगवाया, तुका विणवितो पडो काय पाया. त्यज्जी पुत्र दारा धन वासना हे, मग उरले शेवटी काय पाहे. या ठिकाणी महाराज म्हणतात की हरिप्राप्तीचे वर्म जाणून घ्या, व्यर्थ सोंग करू नका. व्यर्थ तुम्ही कोणता दंभ माजवू नका. मी तुम्हाला विनंती करतो, सर्वांना विनंती करतात येत, ऐकत नसाल तर पाया सुद्धा पडतो. तुम्ही काय करा बरं, तुम्ही पुत्र दारा स्त्री पुत्र धन यांची वासना सोडून द्या आणि शेवटी काय उरले ते एकदा पहा. हे सगळं सोडल्यानंतर आपल्या अंतकरणामधून सगळे विकार, स्त्री पुत्र धन यांविषयी असलेली आसक्ती, हे सगळं नाहीसं झाल्यानंतर आपल्या अंतकरणामध्ये काय उरणार आहे? काय उरणार आहे? एकमेव केवळ भगवान पांडुरंग परमात्मा हेच उरणार आहेत. मग हे शेवटी तुकोबराय सांगतात, जे शेवटी उरणार आहे ते तुम्ही एकदा पहा. पुढच्या अभंगामध्ये सांगतात येत, मना सांडी हे वासना दुष्ट खोडी, मती मानसी एक हे व्यर्थ गोडी, असे हित माझे तुझ काही एक, धरी विठ्ठली प्रेम हे पायी सुख. महाराज या अभंगामध्ये मनाला सांगत आहेत, काय सांगत आहेत? हे माझ्या मना, हे जे काही विषयांची वासना आणि दुष्ट व्यसने टाकून दे. बुद्धी आणि चित्तात विषयांची गोडी असणे ही एक वाईट व्यर्थ सवय आहे. अरे म्हणा, माझे पुष्कळसे हित तुझ्या जवळ आहे, तरी तुला विनंती हीच आहे की विठ्ठलाविषयी प्रेम धारण कर, कारण त्याच्या पायाजवळ सुख आहे. आपण जर पाहिलं तर हे जे मन आहे ते मन आपल्या ताब्यामध्ये राहत नाही. म्हणून तुकोबराय मनाला उपदेश करत आहे, मनाला सांगत आहेत की तू वाईट गोष्टी असतील, वासना असतील, कोणती आणखीन आपला अंतकरण जे बुद्धी आहे, चित्त आहे, हे सुद्धा आपल्या मनाच्या संकल्पाने विकल्पावरती चालतं. जरी बुद्धी महान असली तरी मन जोपर्यंत संकल्प करत नाही तोपर्यंत काही बुद्धी जागावी ती का नाही येत. आपल्याला जोपर्यंत आपल्या मन आपल्या ताब्यामध्ये नाही, जर कितीही बुद्धी असली, आपण म्हणतो अरे लय हुशार आहे हा, पण काय करत नाही. काय म्हणतो? हुशार आहे पण करत नाही. म्हणजे करत नाही म्हणजे नाही काय करत नाही, तो संकल्प योग्य करत नाही. तो संकल्प जर योग्य केला तर त्याची बुद्धी सुद्धा शाबूत राहते आणि चित्त सुद्धा शाबूत राहतं. ते योग्य मार्गावरती चालू लागतं असं. आणि ते मार्ग कोणता आहे तर तो विठ्ठल प्रेमाचा आहे. तो भगवंताचं प्रेमाविषयी इच्छा मनामध्ये व्यक्त कर आणि त्याच्याच पायाच्या ठिकाणी सुख आहे. असा सर्व भावे तुझ शरण आलो, देह दुःख हे भोगिता फार भ्यालो, भवतारिते दुसरे नाही कोणे, गुरु होत का देव आणि तिन्ही. असा सर्व भावे तुझं शरण आलो आहे. तुकाराम महाराजांनी आता म्हटलेत की शरण येणं म्हणजे हे अनन्यतेने, म्हणजे शेवटचं. आता शरण आलोय, ह्याच्या पुढची काय आता भक्ती नाही. शरण येणं म्हणजे शेवटचं येणं. आता मनालाच तुकोबराय शरण गेलेले आहेत की मना आता मी तुझ्या पशी आलेलो आहोत. देह दुःख हे भोगिता फार भ्यालो, हे देहाचे काही दुःख आहेत हे भोगता भोगता खूप मला भय वाटला आहे. ह्या भवसागरातनं तारणारं दुसरं कोणी नाही बरं, ह्या भगवंताशिवाय अन्य कोणी नाही.
गुरु होत का देव अनिक तिन्ही. ह्या म्हणा तू जर पाहिलं, जरी हे सगळे देव असले तर तुझ्या साह्याविना ह्यांना सुद्धा काही शक्य होणार नाही. त्यामुळं जरी गुरु असले, जरी ब्रह्म विष्णू महेश असले, हे सगळे जरी असले आणि मनाचं साह्यच जर आपल्याला नसणं, म्हणजे एका ठिकाणी गुरु असण, एका ठिकाणी तिन्ही देव असतील, संत असतील आणि एका बाजूला मन असणं, ह्या सगळ्यांनी जरी समजून सांगितलं आणि मनच जर नाही म्हणत असन तरी सुद्धा आपला उद्धार होणार नाही. शेवटी त्या मनाने होकार द्यावा आणि आपण सगळ्यांनी संतांना शरण जावं, तर त्या क्षणी आपल्या सर्वांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबराय म्हणतात, गुरु होत का देव आणि कतीने. पुढं म्हणतात, जना वासना हे धना थोरी आहे, तुझ लागली संगती तेची सोय, करी सर्व संगी परी त्या गोठाई, तुका विणवी ठेवूनी शिरपायी. महाराज म्हणतात, हे म्हणा, जनाला धनाची वासना फार आहे आणि तुलाही त्याची संगती लागली आहे आणि तूही तोच मार्ग धरला आहे, तरी म्हणा तूच मुळात सर्व संग परित्याग कर, तुझ्या पायावर मस्तक ठेवून मी विनंती करत आहे. आता आपण पाहिलं की मनाला एवढा तुकोबऱ्यांनी आग्रह केलेला आहे, शरण गेलेले आहेत आणि या मनाला आता एखादी चटक आपण लावून दिली, गोडी लावून दिली. जसं या जनांना धनाची खूप अभिलाषा आहे, ते धनाच्या मागं मागं पळत आहेत. एकदा त्या मनाला सुद्धा त्या धनाची गोडी लागली की ते मन सुद्धा तिकडंच धावत आहे. पण महाराज म्हणतात की ती गोडी तू काढ आणि त्याच्या ऐवजी तू माझ्या या भगवंताची प्रीती लाव, त्याच्या पायाची इच्छा व्यक्त कर. एकदा ती तुला गोडी लागल्यानंतर तू पुन्हा त्या भगवत प्रेमामध्ये रत होशील. असे तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये मनाला उपदेश केलेले आहेत. आपले जे काही श्लोकात्मक अभंग होते ते श्लोकात्मक अभंग या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. आपलं एक प्रकरण जे गाथेमध्ये वेगवेगळी प्रकरणं आहेत त्यापैकी श्लोकात्मक प्रकरण पूर्ण झालं आणि आज माझ्या वाटेला योगायोगाने 2 प्रकरणं आली. ती म्हणजे आता पुढचं श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पाठवलेला जो काही धरणेकरी आहे त्याला जो काही तुकोबऱ्यांनी उपदेश केलेला आहे ते उपदेशाचे एकूण 11 अभंग आहेत आणि त्या 11 अभंगांव्यतिरिक्त बाकीचे जे काही 20 अभंग आहेत ते 20 अभंग म्हणजे तुकाराम महाराजांनी बाकीचा सर्व वृत्तांत त्यामध्ये दिलेला आहे. 11 अभंगांचा उपदेश त्या धरणेकऱ्याला तुकोबऱ्यांनी केलेला आहे. तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये जे काही प्रसंग आलेला आहे धरणेकरी प्रकरण, तेच धरणेकरी प्रकरण या गाथेच्या प्रसंगामध्ये आपल्याला किंवा गाथेतल्या अभंगांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. तुकोबऱ्यांच्या गाथेमध्ये वेगवेगळे अभंग तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्रापैकीच आहेत. जे काही अभंग काही वेदांतपर असतील, सिद्धांतपर असतील, काही अभंग पुराणामधले असतील आणि काही अभंग स्वात्माचे असतील म्हणजे अनुभवाचे असतील आणि काही अभंग प्रसंगाप्रमाणे आलेले आहेत. त्यापैकी हे जे अभंग आहेत 31 अभंग, हे 31 अभंग प्रसंगाप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. महिपती महाराजांच्या गाथेमध्ये आपण जर पाहायला गेलो तर त्यांनी या अभंगांचं वर्णन केलेलं आहे. महिपती महाराजांच्या चरित्रामध्ये आपण जर पाहायला गेलं तर त्यांनी या अभंगांचं चिंतन केलेलं आहे आणि त्याप्रमाणे तुकोबऱ्यांचं चरित्र सांगितलेलं आहे. हे ज्ञानेश्वर महाराजांना पाठवलेलं पत्र आहे. तुकाराम महाराज जो या अभंगांचा वृत्तांत सांगताना शेवटी जो अभंग तुकोबऱ्यांनी ज्ञानोबऱ्यांना सांगितलेला आहे तो अभंग आपल्याला जो शेवटी आता म्हणजे ते पुढचं सत्र येईल त्याच्यामध्ये हा अभंग होऊन जाईल 33-91 मध्ये. बघा, तुम्ही नाही तर पान नका पलटू, मी फक्त सांगतो तुम्हाला. तुम्ही येथे पाठविला धरणेकरी, त्याची झाली परी ऐका ते, आता काय पुढे वाढवू विस्तार, झाला समाचार ऐका तो, देवाचे उचित एकादश अभंग, महाफल त्याग करून गेला, तुका म्हणे सेवा समर्पुणी पायी, झालो उतराई ठावी असो. हा आता शेवटचा अभंग आहे. शेवटचा तो वृत्तांत तुकोबऱ्यांनी सांगितलाय की जो काही धरणेकरी आला होता त्याला मी काही दिलेत 11 अभंग, हे 11 अभंग दिलेत. म्हणजे आपला हा श्री पंढरीच्या पतित पावना इथपासून ते तुम्ही येथे पाठविला धरणेकरी इथपर्यंत एकूण 31 अभंग आहेत आणि या 31 अभंगांचा पत्र हे ज्ञानेश्वर महाराजांना तुकोबऱ्यांनी पाठवलेलं आहे. हा वृत्तांत
ज्यावेळेस आपले पांगारकर महाराज ज्यांनी तुकाराम महाराजांचं चरित्र लिहिलेलं आहे, त्यांनी अन्य संतांचंही लिहिलेलं आहे. सद्गुरू जोग महाराजांच्या समकालीन ते होऊन गेले. पांगारकरांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की रा भावे म्हणून होऊन गेले. त्यांनी एक पुस्तक प्रकाशन केलं होतं. ते पुस्तक धरणेकरी प्रकरणातलं होतं की त्या पुस्तकामध्ये हे 31 अभंगांचं पुस्तक त्यांनी छापलं. आणि ते अभंग त्यांना कुठं सापडतात तर त्यांना संताजी महाराज जगनाडे त्यांच्याकडे हे सापडतात. आणि त्याच्या खाली त्यांनी स्वतः जगनाडे महाराजांनी सही केलेली आहे. म्हणजे आपल्याला असंही आपण म्हणू शकतो की त्या 31 अभंगांच्या खाली जगनाडे महाराजांची सही आहे. आणि तेच अभंग त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांना पत्र म्हणून त्यावेळेस पाठवले गेलेले होते. आणि तेच अभंग आज आपल्याला इथं पाहायला मिळतात, जे तुकाराम महाराजांनी सांगितले होते संताजी जगनाडे महाराजांना लिहायला. आणि अशा स्वरूपाने हे 31 अभंग आहेत. शेवटी तुकोबऱ्यांनी याच अभंगामध्ये सांगितले की या 31 अभंगांपैकी 11 अभंग हे धरणेकराला उपदेश आहेत आणि बाकीचे अभंग हे ज्ञानोबऱ्यांसाठी आहेत. बघा, तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी विनवणी करतात आणि तुकोबराई सुद्धा इथं मंगलाचरण करतात. या प्रकरणामध्ये श्री पंढरीशा पतित पावना एक विज्ञापना पायापाशी अनाथा जीवाचा तू काज कैवारी ऐशी चराचरी ब्रिदावळी न सांगा ताकळे अंतरीसे गुज आता तुझी लाज तुझ देवा अळी कर त्याचे करी समाधान अभयाचे दान देवण्या तुका म्हणे तुझी खेळे दुई ठाई नसेल तो देई धीर म्हणा. या अभंगामध्ये तुकोबराय श्री पंढरीशा पतित पावना असं सुरुवात करतात. हे पंढरपूर निवासी असलेला पांडुरंग परमात्मा तू आणि पतितांना पावन करणारा आहेस. ही विज्ञापना पायापाशी. विज्ञापना म्हणजे काय? मागणी, विनवणी. तुम्हाला मी पायापाशी, तुमच्या पायापाशी मी करतो. तुमची आता पुढे ते सांगतात विनवणी करतोय आणि तुम्ही काय, तुमची ब्रिदावळी आहे की अनाथा जीवाचा तू काज कैवारी. तू सर्व अनाथांना तू त्यांच्या सगळ्यांचा कैवार करणारा आहेस, सगळ्यांचा उद्धार करणारा आहेस, तू सर्व जीवांना तारणारा आहेस. अशी तुझी ब्रिदावळी, अशी तुझी चर्चा म्हणू आपण, चर्चा सगळ्या विश्वामध्ये आहे. न सांगता कळे अंतरीसे गुज. तुला न सांगता तू सगळं मनातलं, त्या भक्ताच्या मनातलं ओळखतोस. आता तुला तू लाज बाळग. का बरं लाज बाळग तुकोबराय म्हणतात? कारण की जर तू तुझ्या भक्तांच्या मनातलं जाणत असशील तर तुझ्या भक्ताच्या मनामध्ये काय आहे हे आता तुला पक्क माहिती आहे. आणि आता जर तू तुझ्या भक्ताच्या मनातला जे जाणून, म्हणजे आता भक्ताला उद्धार पाहिजे आहे आणि हे जर तू जाणलं नाहीस आणि जर तू त्याचा उद्धार केला नाही तर तुला त्याची लाज वाटन एक दिवस. मग तू तुझी आता लाज बाळग देवा. जे आळेकर आहेत, जे तुझी विनवणी करतात, जे तुझी याचना करतात, त्यांचं तू काय करतो? समाधान करतो. त्यांना समाधान म्हणजे काय? त्यांना शांती प्रदान करतो, समाधान करतो. अभयाचे दान देऊनिया. त्यांना तू पुन्हा अभयदान देतो. त्यांना भयापासून मुक्त करतो, भयरहित करतो. आणि हे सर्वात मोठं दान तू त्यांना देतोय. तुका म्हणे तुझी खेळे दोही ठाई नसेल तो देई धीर म्हणा. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर खंदारकर महाराजांनी चांगले आणि वाईट दोन पक्षांमध्ये बोललेले आहेत की एक चांगले आणि वाईट दोन्ही ठिकाणी कोणी भगवंता तोच आहे. म्हणजे पापात आणि पुण्यात दोन्ही ठिकाणी पाहायला गेलं तर तू जाणता आहे सगळं, तू त्या दोन्ही ठिकाणी आहेत. चांगल्या गोष्टींमध्ये आणि वाईट गोष्टींमध्ये तू दोन्ही गोष्टी जाणणार आहेस. खेळ दोन्ही ठाई असं तुकाराम महाराज म्हणतात. याचा आपण आणखीन एक अर्थ असा करू शकतो की तुका म्हणे तुझी खेळ दोन्ही ठाई. कोणत्या दोन ठिकाणी? जीवदशेला सुद्धा जो आहे तो सुद्धा तोच आहेस आणि भगवत म्हणून सुद्धा कोण आहे? तूच आहे. देवही तू आणि भक्तही तूच आहे. दोन्ही ठिकाणी खेळणारा तूच आहे. त्यामुळं मी काही जी याचना करतोय ती तुला पुरवावीच लागणार आहे, कारण की तुझी अशी ती ब्रिदावळी आहे. अशी मंगलाचरण तुकोबरांनी या ठिकाणी केलंय आणि भगवंताची स्तुती केलेली आहे. की का केली ही स्तुती? ज्यावेळेस जो धरणेकरी तुकोबऱ्यांकडं ज्ञानोबऱ्यांनी पाठवलेला आहे तो आलेला आहे, त्याचा तो जो प्रसंग आहे की तो पंढरपूरला आपल्या सर्वांनी कीर्तनामध्ये ऐकला असन. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ या अभंगामध्ये हे चिंतन नेहमीच होतं. त्यावेळेस तो जो धरणेकरी पंढरपूरला गेलाय त्याला काय पाहिजे नाही, त्याला संपत्ती पाहिजे नाही. त्याचं वय साधारण बघा, तो 80-85 वय. देशपांडे नावाचा तो ब्राह्मण आहे.
बीड परगण्यावरनं आलेला आहे. त्याला काय पाहिजे नाही? संपत्ती पाहिजे नाही, ऐश्वर्य पाहिजे नाही, त्याला ज्ञान पाहिजे नाही, सर्व शास्त्र समजतील एवढं त्याला ज्ञान पाहिजे नाही. आणि हे सगळी याचना घेऊन तो पंढरपूरला गेलाय. तिथं त्यांनी अनुष्ठान घातलेलं आहे. काय 30-40 दिवस त्यांनी अनुष्ठान घातलं. ते अनुष्ठान झाल्यानंतर देव स्वतः म्हटले तू आळंदीला जा, ज्ञानोबराय तुझी इच्छा पूर्ण करतील. तो आळंदीला आला. ज्ञानोबरायांच्या आजान वृक्षाखाली त्यांनी अनुष्ठान मांडलं. 1-2 दिवस असे तब्बल 40 दिवस गेले. इथे त्यांनी 30 याचना केली. ज्ञानोबराय म्हटले माझ्या ठिकाणी माझं दुकान आज बंद आहे, देहूला दुकान चालू आहे, म्हणून तू देहूला जा. आणि तुकोबऱ्यांकडे दुकानात म्हणजे तुकोबऱ्यांकडे गेले. तुकोबऱ्यांना विनंती केली की माऊलींनी मला तुमच्याकडे पाठवलेलं आहे. आणि तिथं गेल्यानंतर पुन्हा ते सगळा वृत्तांत सांगतात की पंढरपूरला गेलो, आळंदीला गेलो, तिथनं मला तुमच्याकडे आता तुकोबराय पाठवलेलं आहे. आणि त्यावेळेस ते पाठवल्या त्यांनी जो काही सांगितलं की मला असं असं माझी इच्छा आहे आणि ती तुम्ही माझी पुरवा. त्यावेळेस तुकोबराय देवाचं वर्णन करतात येत. आगा ये उदारा आगा विश्वंभरा रखमाईच्या वरा पांडुरंगा. देवा तू संपूर्ण विश्वाचा भरण पोषण करणार आहे, संपूर्ण विश्वाला तू साक्षात रुक्मिणी मातेचा पती आहेस. अगा सर्वोत्तमा अगा कृष्ण रामा अगा मेघश्यामा विश्वजनिता. इथं भगवंताच्या नावाचं वर्णन केलेलं आहे. तू सर्वोत्तम आहे, सर्वांमध्ये उत्तम असलेला अगा कृष्ण रामा, तूच तो कृष्ण, तूच तो राम आहे. अगा मेघश्यामा, काय तुझी नावं आहेत? मेघश्याम आहे, विश्वाचा जनिता आहे. अगा कृपावंता जीवन तू दाता अगा सर्वसत्ता धरतिया. तू कृपावंत आहे, सर्व जीवांचा तू दाता आहेस. अगा सर्व सत्ता धरित्या, तू सर्व सत्ता धारण केलेली आहे. सर्व विश्व तुझ्या सत्तेने चालतं. अग सर्व जाणा अगा नारायणा करुणा वचना चित्त द्यावे. तू या माझ्या करुणा वचनांना तू लक्ष दे, तुझं चित्त इकडं कर. आणि सर्व तू जाणता आहेस. तू सगळ्या नरांचा तू मुख्य नारायण आहेस. तू तुका म्हणे नाही अधिकार तैसा, सरती पायापाशी केली मागे. माझा काही अधिकार नाही, मी तुला काही शरण आलेलो आहे, मी तुझ्या पायापाशी आलेलो आहे, तूच आता काय ते सांग. असं तुकाराम महाराज विनवणी करतात ज्यावेळेस तो धरणेकरी तुकाराम महाराजांपाशी आला. त्याच्यानंतर तुकोबराय पुन्हा पुढच्या अभंगामध्ये म्हणतात की बाबा तुला कोणी सांगितलं? ते म्हटले की ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की तुमच्याकडे जावा. तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आमाथोर जो का अवतार नामयाचा. असं स्वतः ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांचं वर्णन करतात की जे नामदेवराय आहेत त्यांचे असलेले अवतार म्हणजे तुकाराम महाराज आहेत. त्यांच्यापाशी तुम्ही जावा, ते आम्हाला अत्यंत प्रिय आहेत. तुम्ही त्यांच्याकडे गेले की ते तुमची मनोकामना पूर्ण करतील. मग तुकोबराय म्हणतात नाही नाही, मी काही तेवढा मोठा नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात नो हे दास खरा परिहा झालासे डांगोरा. माझी फक्त काय झालेले, माझी फक्त प्रसिद्धी झाली, माझा फक्त डांगोरा झालाय, डांगोरा पेटला गेलाय, माझी फक्त वाहवाह झाली. तसं काही माझी खरी प्रसिद्धी नाही. तसं यासी काय करू आता, तू हे सगळं जाणता. आता याला काय करू मी? भगवंता तू हे सगळं जाणता आहेस, तुला आणखीन काय सांगू? नाही पुण्यगाठी जे हे वेचू कोणासाठी. माझ्याकडं अशी कोणती पुण्याची गाठोड नाही माझ्याकडं की ज्याच्यातनं मी ह्याची जी काही कामना असन, ह्याची काही इच्छा असन ती मी पूर्ण करू शकन. तुका म्हणे का उपाधी वाढविली कृपाने दे. हे देवा तुम्ही ही उपाधी का वाढवली आहे? माझा असा काही लौकिक नसताना तुम्ही माझा असा लौकिक का करत आहात? ही तुम्ही कृपानिधी आहे, तुम्हीच यातनं काहीतरी मार्ग काढा. आणि यातनं पुढं तुकोबराय विनवणी करतात आणखीन. तुझं विण सत्ता नाही वाचा वदविता. माझी वाचा सुद्धा तुझ्या सत्तेने माझी वाचा बोलती, माझ्या मुखातनं वाणी निर्माण होती. त्यामुळं तू सगळा जाणता आहेस. ऐसा आम्ही जाणो दासा म्हणून झालो उदास. हे आम्ही दास आम्ही जाणतोय, आम्ही तुझ्या ठिकाणी उदास आहोत. तुझ्या म्हणजे भगवंताच्या ठिकाणी उदास नाही, आम्ही सगळ्या माईक गोष्टींच्या ठिकाणी उदास आहोत. आम्ही तुझे दास झालो आहोत. तुम्ही दिला धीर तेने मन झाले स्थिर. तुम्ही काहीतरी धीर मला द्या जेणेकरून माझं मन स्थिर होईल. तुका म्हणे आड केली मी हे तुझे कोड. तुकाराम महाराज म्हणतात की
देवा मला प्रत्येक संकट प्रसंगी पाठीशी घातले, हे तुझे कौतुक आहे. किंवा प्रत्येक प्रसंगी मी तुला पुढे केले, हे देखील तुझे कौतुक आहे. की तुला नेहमी मी माझ्या संकटाच्या मध्ये आणलेलं आहे. म्हणून हे जे काही आता कोडा आहे, म्हणजे माझे मागचे अनुभव आहेत की मी आतापर्यंत काय केलं, मला माझ्याकडून म्हणजे तुकोबऱ्यांचे सुरुवातीपासूनचे प्रसंग आहेत. ज्यावेळेस तुकाराम महाराजांना काही वचनं पाठ नव्हती, कीर्तन जमत नव्हतं, त्यावेळेस सुद्धा भगवंताचं चिंतन केलं, भगवंताला मध्ये घातलं आणि म्हटले देवा आता तू पाहून घे. आणि देवाच्याच बलावरती तुकोबराय कीर्तन करू लागले. मग सुरुवातीला तुकोबऱ्यांनी अभंग पाठांतर केले. संतांची अनेक ज्ञानेश्वरी आसन, पुन्हा एकनाथी भागवत आसन, एकनाथी रामायण आसन, नामदेवरायांची गाथा आसन, अनेक ग्रंथांचं चिंतन केलं, पाठांतर केलं. त्यावेळेस सुद्धा तू होता. प्रत्येक वेळेस संसारामध्ये काही दारिद्र्य आलं त्यावेळेस तुला मध्ये घातलेलं आहे. प्रत्येक प्रसंगामध्ये, प्रत्येक संकटामध्ये तुका म्हणे आड. आड म्हणजे काय, भगवंत मध्ये येऊन उभा राहिलेला आहे त्या संकटांमध्ये. आणि आत्ताचं जे काय आता हे हा धरणेकरी आलेला आहे आणि हे जे काही माझ्यावरती एका प्रकारचं जणू काही संकटच आहे, कारण की ह्याची कामना मी काही पूर्ण करू शकत नाही. माझी उगस तू उपाधी वाढवलेली आहेत, ती सगळी तुलाच आता सांभाळायचं आहे. केले मी ते तुझे कोड. मी काय केलं, तुझं कोड केलं, तुलाच आता इथं मध्ये घातलेलं आहे. तुझं आता कौतुक आहे खूप की तू प्रत्येक वेळेस मला काय करतो, तू माझा सांभाळ करतो. आता तू मला यातनं मार्ग दाखव, असं तुकाराम महाराज या अभंगामध्ये म्हणतात. आणि याचे आता जे पुढचे अभंग आहेत ते आता आपण पुढच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. की ही आता पुन्हा ही मालिका अशीच चालू राहील. हे प्रसंगात्मक अभंग आहेत. पुढच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की ज्ञानेश्वर महाराजला अनेक विनवणी तुकोबरायांनी केलेली आहे. काय ज्ञानेश्वरी उणे ती पाठविले धरणे, यामध्ये आपण आता पाहू शकतो. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखे पायापे किंकरा, की ज्ञानोबराय मी तुमच्या पायाजवळचा काय किंकर आहे. आणि आज या अभंग चिंतनामध्ये सुद्धा सांगताना मी बाबांच्या पायाचा एक किंकर आहे, एक खडा आहे. आपली वाणी 65 पर्यंत आहे का. काय मी जाणता तुम्ही होणी जी अनंता, जो हा करो अतिशय का हो तुम्हा दया नये, काय तुझं नाही कृपा विश्वाची माय बापा, तुका म्हणे वाणी माझी वदे तुम्हा होणे. या अभंगामध्ये महाराज म्हणतात, मी काही जाणता आहे, तुम्ही तर अनंत आहात, तुम्हाला संपूर्ण विश्वाचं माहिती आहे, मला काही मी जाणता नाही. जो हा करो अतिशय का हो तुम्ही दया नये, की ज्यामुळे तुमच्या पुढे शहाणपणाचा अभिमान दाखवू. मी इतका अज्ञानी असताना माझ्याविषयी तुम्हाला दया काय येत नाही. असं महाराज म्हणतात की माझी तुम्ही दया करा थोडी तरी, की मी अज्ञानी आहे. काय तुझं नाही कृपा विश्वाची या माये बापा, हे विश्वाच्या माये बापा तुमच्या मनामध्ये काय कृपा नाही का, की तुम्ही कृपा करा. या गुणाने तुम्ही कृपा केली तर मी या प्रसंगातनं बाहेर निघण. तुका म्हणे वाणी माझी वदे तुम्हा होणी, हे देवा माझी वाणी तुमच्यापेक्षा अधिक बोलू शकते काय. म्हणजे तुम्ही तर भगवंत आहात, तुम्ही घोरले तरी काय होतात, वेद निर्माण होतात. आणि तुम्ही तुमची वाणी जर प्रकट झाली तर या संकटातनं मी सहज बाहेर येईन. मग अशा प्रकारे हे आता पुढं असा प्रसंग चालू राहीन. पुढं ज्ञानेश्वर महाराजांना ते सांगत आहेत. आणि नको काही पुढो ग्रंथाची भरी, येथून जे काही उपदेशाचे अभंग आहेत, इथनं विशेष चिंतन खूप सुंदर आहे. की या 11 अभंगांमध्ये जे साधक म्हणून आपण कसं असावं आणि आपण काय केलं पाहिजे, हे या पुढच्या 11 अभंगांमध्ये तुकोबऱ्यांनी सांगितलेलं आहे. आणि इतर 20 अभंगांमध्ये आपल्याला तुकोबऱ्यांचा ज्ञानोबऱ्यांच्या ठिकाणी जो काही दृढ भाव आहे, एक निष्ठा आहे आणि एक प्रेम भाव आहे, तो आपल्याला पाहायला मिळेल. त्याचं विशेष चिंतन खूप सुंदर आहे आणि ते आपण सर्वांनी श्रवण करावं. आणि ही सेवा करण्याचं भाग्य माझ्या वाटेला आलं. अधिकार नसताना, आणि जसं तुकोबऱ्यांचं प्रमाण तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पायपिंग किंकरा, असा मी एक साधा खडा आहे बाबांच्या पायाजवळचा, आणि बाबांनी आज्ञा केली आणि ही सेवा करण्याचा योग माझ्या वाटेला आला. झालेली सेवा ही आपण
पांडुरंग परमात्मेश्वरी रुक्मिणी माते समोर भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या चरणी आपण अर्पण करून सेवेला आपण पूर्णविराम देऊ. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. या जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेसंबंधाने जे ज्ञानसत्र या ठिकाणी संपन्न होत आहे, माऊलींच्या कृपेने या ठिकाणी जरी आत्ताच आपण हरिभक्त परायण आमचे परम प्रेमास्पद स्नेही बंधुवर्य अनिकेत महाराज जे जगद्गुरु तुकोबारायांचे वंशज आहेत आणि त्यांची ही सेवा या ठिकाणी अत्यंत म्हणजे भागवतामध्ये म्हटले त्याप्रमाणे झाली. कौमार आचरेत प्राज्ञा धर्मान भागवतान इह असं सांगितलं की प्रल्हाद आपल्या सवंगड्यांना सांगतो की ह्या भागवत धर्माचं आचरण बालपणातच केलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांना जो काही अनुभूती आली संसारी जीवनाची, त्यानंतर अंतःकरणात निर्माण झालेलं वैराग्य आणि त्यानंतर झालेला अगदी 42व्या 16 ते 42 हा जो झालेला आध्यात्मिकतेचा अत्युच्च कोटीचा प्रवास आणि त्याच्यामधून हे झालेली वाङ्मय निर्मिती आहे. परंतु जगद्गुरु तुकोबारायांच्या वंशज म्हणजे तुकोबारायांच्या रूपाने या ठिकाणी जे काही त्यांना प्रेरणा होत आहे, तर ती प्रेरणा कशी शब्दाच्या रूपाने सहजच प्रगट होते ते आपण त्यांच्या साधेपणाच्या व्याख्यानातून ऐकलं. तर आता त्यांच्या परवानगी असेल तर थोडंसं मी काही 2 शब्द विचारतो, आपण त्यांनी थोडंसं सांगावं अशी आपल्या सर्वांच्यातर्फे विनंती करतो. तर या ठिकाणी हरिभक्तीपरायण अनिकेतजी महाराज यांना बालवयात संस्थेचा अभ्यासक्रमही वारकरी शिक्षण संस्थेचा त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि अगदी बालवयापासून त्यांना काहीतरी एक प्रेरणा झाली असावी आणि त्यामुळं ते याच्यामध्ये समर्पित आहेत. कीर्तनकार असणं वेगळं, पण बालवयापासून आणि आपल्या हे माझी मिराशी चित्त तुझे पायापाशी याचा धरीना अभिमान करीना आपुले जतन असं जसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की माझ्या वडिलांची मिराशिगा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा. याप्रमाणे आज आपल्याला आढळलं असेल की त्यांनी काही संशोधनात्मक अशा प्रकारचा विचार आपल्या ठिकाणी सांगितला. जगद्गुरु तुकोबारायांचा हे जे अभंग आहेत हे धरणे करायलाही उद्देशून आहेत आणि त्याप्रमाणे ज्ञानोबारायांचंही कृतज्ञता प्रकट करणारे आहेत. तर असं आपल्या जीवनामध्ये बालपणापासून काय संस्कार उद्भूत झाला किंवा आपल्याला इकडं प्रेरणा आणि समर्पण करावं वाटलं संप्रदायासाठी, याचं थोडंसं स्पष्टीकरण त्यांनी मोकळेपणाने आपल्याला करावं. थोडा काळामध्ये आपल्या वेळेतच हे झालेलं आहे सत्रही. तर अशी त्यांना मी विनंती करतो की जेणेकरून महाराष्ट्रातही बरेचसे लोक हे ऐकतात. तर जगद्गुरु तुकोबारायांच्या जे काही मांसवंश आहे, विद्यावंश आहे, ह्या दोन्हींचंही वतनदार होण्याचं भाग्य त्यांना लाभलेलं आहे. तर त्यांच्याजवळ त्यांनी आपले विचार या ठिकाणी आपल्या हृदयात संक्रमित करावे आणि स्वतःच इथं त्यांना आत्मचरित्र सांगावं अशा प्रकारचं आपलं तात्पर्य नाही, परंतु सर्वांसाठी हे उपयोगाचं आहे म्हणून त्यांनी मोकळेपणाने सांगावं. असं एक 5 ते 10 मिनटामध्ये महाराजांनी काही आपल्या मनोगत व्यक्त करावं असं मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आपल्या सर्वांतर्फे. असं बाबांनी आज्ञा केली म्हणून, नाही तर विशेष काही सांगण्यासारखं नाही. पण जर काय असेल तर नक्कीच त्याचा
आपले सगळे श्रोते मंडळी आहेत, जे साधक आहेत, त्यांना नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये काही जर योग्य असेल तर त्याचा वापर करता येईल. बाकी काय असं विशेष काही सांगण्यासारखं नाही. आध्यात्मिक वारकरी संप्रदाय घराण्यामध्ये जन्म झाला आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या कुळामध्ये जन्म झाला, याची जाणीव कधी झाली तर ते साधारण 5वी-6वीचं असन त्यावेळेस मला जरा जाणीव झाली की बाबा असं काहीतरी आपलं कुळ आहे, असं काहीतरी आपली परंपरा आहे. लहानपणापासून मंदिरामध्ये जाणं, दर्शन घेणं, कीर्तनाला बसणं, ह्या मार्गावरती येण्यासाठी आईवडिलांची इच्छा आणि त्या सगळ्यातनं हा प्रवास सुरू झालेला होता. शालेय शिक्षण होताना आणि पुन्हा कॉलेज वगैरे हे सगळं करताना BCA ग्रॅज्युएशन केलं आणि BCA ग्रॅज्युएशन केल्यानंतरून लहानपणापासून आध्यात्मिक आवड आणि सांप्रदायिक परंपरेविषयी नेहमी एक जिज्ञासा होती. संत वाङ्मयाविषयी, विशेष करून तुकोबऱ्यांविषयी आणखीन एक जिव्हाळा होता की 9वी-10वीला असतानाच गाथा ज्ञानेश्वरी वाचायला घेतली. काही समजत नव्हतं तरी पण ज्ञानेश्वरी दररोज एक अभंग आईला वाचून दाखवायचा, एवढंच आपला एक नियम होता. समजत नाही तरी पण एक आईला अभंग वाचून दाखवायचा, ज्ञानेश्वरीतली थोड्या काही ओव्या वाचून दाखवायच्या. ह्यातनं 8वी-9वीला असताना ती सवय लागली की आपल्याला अभंग वाचायचेच आहेत आणि ते वाचता वाचता साधारण 11वी-12वीपर्यंत आलो. आणि जसं ते वय असते एक 17-18 वर्षाचं की त्याच्यामध्ये आपल्या मनामध्ये आणखीन ह्या जगताविषयी मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण व्हायला लागतात. आणखीन त्या प्रश्नांची उत्तर आपण इतरांना विचारायला लागतो आणि ती प्रश्नांची उत्तर आपण कुणाला विचारावी हा मोठा प्रश्न होता. मग ते विचारण्यासाठी पुन्हा गाथा घ्यायची आणि तेच प्रश्न आपण गाथेमध्ये शोधायचे. मग ह्यातनं आणि त्या गाथेमधनं ती उत्तर भेटू लागली, त्यामुळं आणखीन गाथेच्या ठिकाणी गोडी वाढली. आणि पुन्हा गाथेविषयी तुकाराम महाराजांचं चरित्र, सेवा करत असताना आता आपलं जे काही जन्मस्थान आहे बाबा, त्या जन्मस्थानची सेवा दर 18 वर्षांनी घरामध्ये फिरून येते. मग ती सेवा मी जेव्हा साधारण 17-18 वर्षाचा होतो त्यावेळेस जन्मस्थानची सेवासुद्धा आली होती. आणि त्यावेळेस पुन्हा मंदिरामध्ये असताना भगवंताच्या संबंधित आणि मंदिरामध्ये राहत राहत साधू संगती झाली, संतांची ओळख म्हणा किंवा सगळे वारकरी भेटू लागले आणि त्यातनं आणखीन एक कृपा आशीर्वादच साधू संतांचा झाला आणि त्यातनं आणखीन गोडी वाढली. तरी पण आणखीन असा काही विशेष हे नव्हता की बाबा आणखीन आपण लवकर सांप्रदायिक कार्यामध्ये उतरू की जेणेकरून आपण ठरवू की संपूर्ण आयुष्य आता वारकरी संप्रदायासाठी आपण समर्पण करूया. तोपर्यंत काही विशेष भाव असा नव्हता. पण नंतर पुन्हा BCA ग्रॅज्युएशन चालू होतं. IT ह्याच्यामध्ये निवडलं होतं की IT क्षेत्रामध्ये आपण काही ना काही केलं पाहिजे, टेक्नॉलॉजीची आवड होती म्हणून BCA ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. आणि त्यावेळेससुद्धा मनामध्ये जी काही आवड होती की आता BCA ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि त्याच्या सुट्ट्यांमध्येच मी इथं आळंदीमध्ये सुट्ट्यांमध्ये राहायला आलो. मेच्या सुट्ट्यांमध्ये श्री गुरु मोठे माऊली यांच्याकडं राहिलो 1 महिना आणि त्याच्यानंतरून ठरवलं की आता आपण जोग महाराज संस्थेत बसायचं. ज्यावेळेस सांप्रदायिक अभ्यास करण्यासाठी फडावरती जावं किंवा पंढरपूरला जावं हे लांब होतं, म्हणून पर्यायी आपण आळंदी की ज्ञानोबरायांच्याच ठिकाणी जाऊन आपण शिकायचं. शिक्षण कुठेही घ्यायचंय पण आपण वारकरी संप्रदायातनंच आपल्याला शिक्षण घ्यायचंय, जे आपलं आध्यात्मिक शिक्षण आहे. त्यामुळं आळंदीला माऊलींकडे आल्यानंतरून 1 महिना माऊलींच्या इथं राहिलो आणि त्याच्यानंतरून ठरवलं की आता संस्थेत बसायचं. संस्थेत बसलो आणि लॉकडाऊन पडलं आणि लॉकडाऊनच्या नंतरून पुन्हा 2020च्या दरम्यान पुन्हा संस्था सुरू झाली दुसऱ्या लॉकडाऊन पडायच्या आधी. आणि त्यावेळेस मग पुन्हा संस्थेत बसलो. मग 20 ते 24 असा 4 वर्षाचा कार्यकाळ संस्थेचा पार पाडला. बाबांकडं विचारसागरचे संपूर्ण पाठ केले. बाबांकडंच काही जी तत्त्वज्ञानाची जी काही समजण्याची जी कृपा असते, आता इथं तत्त्वज्ञान मांडण्याची आता आपण काय बोलणार म्हणून मी काही जास्त बोललो नाही, पण बाबांच्याच मुखातनं तत्त्वज्ञान समजलं आणि तेच अंतःकरणामध्ये रुजलं. आणि आध्यात्मिक गुरु म्हणून नेहमी बाबा त्या मार्गावरती नेहमी आमच्या अंतःकरणामध्ये स्मरण राहतं की बाबांचा आशीर्वाद आपल्या मागं आहे. आणि त्यामुळं विचारसागराच्या माध्यमातून गाथा ज्ञानेश्वरी समजण्याला आणखीन एक दिशा मिळाली आणि त्यातनं आणखीन चिंतन करत गेलो. आणि त्यातनंच मग आता आपण जे काही
गाथा ज्ञानेश्वरी वारकरी संप्रदाय आणि पूर्वी केलेलं काही शिक्षण BCA ग्रॅज्युएशन असन, या सगळ्यांचा कुठेतरी संगम व्हावा. मी पोटासाठी जे शिक्षण घेतलं होतं ते काय होतं, कॅम्प्युटर ॲप्लिकेशन BCA होतं. आणि ते पोटासाठी घेतलेलं शिक्षण मी जर एखाद्या कंपनीमध्ये जर जाऊन काम केलं तर ती कंपनी वाढणार आहे आणखीन, किंवा त्या कंपनीचा आणखीन विस्तार होणार आहे, त्या कंपनीला मी पैसे मिळवून देणार आहे, हे ते ज्ञान आहे. मग ते ज्ञान मी जर माझ्याच वारकरी संप्रदायासाठी वापरलं, तेच मी ज्ञानोबा तुकोबरायांसाठी वापरलं, तर नक्कीच माझ्या स्किलचा कुठंतरी वापर होईल, की जेणेकरून मी वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार आणखीन चांगल्या पद्धतीने करू शकल. म्हणून संस्थेमध्ये असतानाच बाबा साधारण 2ऱ्या-3ऱ्या वर्षाला असताना 2023मध्ये USO वारकरी नावाची एक संस्था स्थापन केली, की ज्याच्या माध्यमातून युनिव्हर्सल सोसायटी ऑफ वारकरी श्री विठ्ठल भक्ती जागतिक लेवलवरती आपण कार्य उभं करावं आणि ह्यासाठी प्रयास केले. आणि आज आपले 3 वर्षामध्ये आपल्या आज UK मध्ये 2-3 शाखा आहेत. आत्ता आपण लंडनमध्ये नुकतीच ज्ञानेश्वरी पारायण घेतलं. ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्मोत्सवानिमित्ताने 30 ते 40 लोक ऑनलाईन माध्यमातून लंडनमध्ये त्यांनी पारायण केलं 1 महिना कंटिन्यू. आणि पुन्हा लंडनमध्ये प्रत्यक्ष कार्यक्रम आपण एक घेतला, की ज्या ठिकाणी आपण ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र आसन, पुन्हा दिंडी आसन आणि प्रवचनासन, भजन आसन त्या ठिकाणी आपण घेतलं. 1-2 लाख रुपये त्या लोकांनी तिथं खर्च केला आणि एक चांगला 200-300 लोकांचा सुंदर असा कार्यक्रमही त्या ठिकाणी घेतला. आणि आता आपलं अमेरिकेमध्ये USA सुद्धा आपलं वॉशिंग्टनला क्रीक म्हणून आहे सिटी, त्या सिटीमध्ये आता पुन्हा आपला ऑनलाईन हरिपाठ म्हणून आपण एक संकल्पना राबवतोय. त्या संकल्पनेतनं आपण ऑनलाईन हरिपाठ, म्हणजे ज्यांना IT पार्कमध्ये जे असतात त्यांना काय प्रत्यक्ष कुठं येता येत नाही, मग ते ऑनलाईन माध्यमातून हरिपाठ करतील, निदान आठवड्यातनं 1 दिवस तरी करतील, म्हणून आपण दर गुरुवारी ऑनलाईन हरिपाठ चालू केला. त्याचबरोबर आपण ऑनलाईन वारकरी गुरुकुलच्या माध्यमातून आमचे ओमकार महाराज होमकरीत आहेत, ते आता श्रीमद भगवद्गीतेचा पाठ घेतात. आता जसं बाबा इतर वेगवेगळे संप्रदाय आहेत की ते श्रीमद भगवद्गीता शिकवतात. म्हणजे आता आपण पाहिलं तर आपले वेगवेगळ्या अनेक असतील की गीता शिकवत असतील. ते गीता शिकवत असताना ते ज्ञानेश्वरी आणि गाथा नाही सांगत, म्हणजे गाथा आणि ज्ञानेश्वरीचे प्रमाण ते सांगत नाहीत. म्हणून आपण श्रीमद भगवद्गीतेचा पाठ घेत असताना विशेष करून गाथा ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपण श्रीमद भगवद्गीता सांगतो, जेणेकरून काय होतं की आपली जी काही लोक आहेत त्यांना काय गाथा समजून येते, की त्यांना ज्ञानेश्वरी समजते. आज गीता ही श्रीमद भगवद्गीता संपूर्ण भारतामध्ये ट्रेंडिंगला आहे, की बाबा आम्हाला गीता शिकायची आहे. मग वेगवेगळे गीता शिकवतात ते त्यांच्या मनाने सांगतात. मग आपण ज्ञानेश्वर महाराजांच्याच माध्यमातून गीता सांगूया, तुकोबरायांच्या माध्यमातूनच गीता सांगूया असा मानस ठेवला आणि आम्ही श्रीमद भगवद्गीता सांगतोय. त्याचमध्ये बाबा आपण पुन्हा आम्ही हरिपाठ आसन, पुन्हा चिरंजीव पदासन, हे छोटे छोटे ग्रंथ त्याच्यामध्ये सहभागी केले, तेही त्याच्या माध्यमातून सांगतोय. आत्ता आपली देहूमध्ये कार्यशाळा आपण घेतली, USO वारकरी कार्यशाळा, ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या भविष्यामध्ये वारकरी संप्रदाय इंटरनॅशनल लेवलला, जागतिक लेवलला कसा वाढल याच्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे, तर त्यासाठी आपण कार्यशाळा घेतली. त्याच्यामध्ये आपण आता ठरवलं की आपल्या जे काही वारकरी संप्रदायाचे वेगवेगळे प्रत्येक गावामध्ये वर्ग चालू व्हावेत, की जे निशुल्क असतील. निशुल्क माध्यमातून तिथं मृदंग शिकवता यावा, PT शिकवता यावी, त्यांना गायन शिकवता यावं, त्यांना वेगवेगळ्या चाली असतील, पुन्हा गाथा ज्ञानेश्वरी त्यांना समजन कशी, हरिपाठ का समजन, असे वर्ग तयार व्हावे. कारण की मी आता आळंदीला राहिलो होतो आणि आळंदीला राहत असताना एक अनुभव आपल्या सर्वांनाच आहे, की अनेक लोक आपण कुठं बाहेर गेले की म्हणतात की आम्हाला आळंदीला यायचं शिकायला, पण सगळ्यांना शक्य होत नाही आळंदीला येणं. म्हणून त्यांची इच्छा असते पण त्यांना आळंदीला येणं शक्य होत नाही, म्हणून त्यांचा परमार्थ बंद पडतो. हे खूप मोठं दुर्दैव आहे की एखाद्याचा परमार्थ थांबतो तिथं, की त्यांना आळंदीला येता येत नाही. मग त्याच्यावरती आपण काय काम करू शकतो, म्हणून आम्ही ठरवलं की वारकरी संस्कार वर्ग आपण चालू करू शकतो का. मग असे प्रत्येक ठिकाणी वारकरी संस्कार वर्ग आपण चालू करूया. ऑनलाईन कोर्सेस आपण अवेलेबल करून देऊया, की ते घर बसल्या वारकरी संप्रदायाचे कोर्सेस करतील, ज्याच्यात असे बाकी आपले इतर ग्रंथ आपण त्यांना शिकवता येईल आपल्याला.
अशी आम्ही एक संकल्पना मांडली आणि त्यातनं ते आता वेबसाईट निर्माण केली USOwarkari.org म्हणून, की ज्या वेबसाईटच्या माध्यमातून ते ऑनलाईन आपल्याला जोडले जातील आणि ते आपल्या ऑनलाईन वारकरी गुरुकुलमध्ये सहभागी राहतील. आता आपलं पुढचं प्लॅनिंग असं ठेवलं की आपण ऑनलाईन माध्यमातून म्हणजे ॲप तयार करायची, की त्या ॲपच्या माध्यमातून जी काही आपली वारकरी साधना असणं, वारकरी नित्यनेम असतील, वारकरी ग्रंथ असतील आणि ते सार्थ ग्रंथ त्या ॲपवरती आपण अवेलेबल करून द्यायचे. त्यांना वारीला जर यायचं असेल, आता आता आपण एक उपक्रम राबवला वारीत सहभागी व्हा म्हणून, की बरीच मुलं असतात, तरुण मुलं, त्यांना वारीत यायचं कसं हेच माहिती नाही. इंस्टाला पाहिलं, यूट्यूबला पाहिलं, सगळीकडे पाहिलं, पण वारीत जायचं कसं हे त्यांना माहिती नाही. आणि परत वारीत यायचं म्हटलं की पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे 18 दिवस कंटिन्यू चालायचं, हा एक त्यांच्या मनामध्ये सर्वात मोठा भ्रम निर्माण झाला, की बाबा 18 दिवस कंटिन्यू चालावं लागते, मग आम्हाला काय 18 दिवस सुट्टी भेटत नाही, कॉलेज आम्हाला सोडत नाही, म्हणून आम्ही काही येणार नाही, असं त्यांचं मनोमन होऊन जातं. मग आपण त्यांना पर्याय काय केला, की निदान तुम्ही 1 दिवस तरी चाला. तुम्हाला 2 दिवस चालायचं तर 2 दिवस चाला, 3 दिवस चालायचं 3 दिवस चाला, तुम्हाला देहूपासून चालायचं देहूपासून चाला, सासवडपासून चालायचं सासवडपासून चाला, तुम्हाला मधनं कुठं माळशिरसपासून चालायचं तिथनं चाला, वाखरीपासून पंढरपूरपर्यंत चालायचं तेवढंच चाला, पण तुम्ही या. कारण की आल्याशिवाय तर त्यांना समजणार नाही ज्ञानोबा तुकोबराय काय, त्यांना वारकरी संप्रदाय काय हे समजणार नाही. त्याच्यासाठी आपण ऑनलाईन पद्धतीनंच आव्हान केलं की ज्यांना कोणाला सहभागी व्हायचं आहे त्यांनी वारीमध्ये या. तर आपल्याला गेल्या 2 वर्षापासून ते केलं की एक पहिल्याच वर्षी 50 तरुण मुलं आपल्या वारीमध्ये सहभागी झाले आणि पहिल्यांदाच ते वारीमध्ये चालले. मग त्यांनी देहू ते पुणे असण किंवा पुण्यापासून हडपसर असं त्यांनी टप्पा चालले, 1 दिवस 2 दिवस, आणि ते आज आता 2 वर्ष झाले ते आपल्याला जोडले गेले. म्हणजे वारकरी शुद्ध संप्रदाय परंपरा की जे आपण आळंदीमधनं असन पंढरपूरमधनं असून आपण ती चालवतोय, आणि त्याच्यासाठी आपण निष्ठेने बाबांसारखे आणि सगळे गुरुवर्य असतील आपले संस्थेचे आणि सगळे महात्मे असतील, ह्यांनी आपलं आयुष्य दिलेलं आहे वारकरी संप्रदायासाठी, आणि त्यांना ही परंपरा माहिती व्हावी की जी आपल्या गुरुवर्यांनी आपल्यापर्यंत आणून ठेवलेली आहे, आणि हीच परंपरा आपण त्यांना प्रदान करावी, की जी आज सोशल मीडिया असन, ऑनलाईन माध्यम असन, हे खूप मोठं प्लॅटफॉर्म आपल्यासमोर आहे, आणि त्याच्या माध्यमातून आपण आपला वारकरी संप्रदाय जगभर घेऊन आपण जाऊ शकू. म्हणजे ज्यावेळेस 3 वर्षापूर्वी सुरू केलेलं आपण US वारकरीचं कार्य आज 3 वर्ष होत आलं आहे. वाटलं नव्हतं की UK मध्ये, अमेरिकेमध्ये, पुन्हा दुबईमध्ये आपलं काम उभं राहील, पण आज 3 वर्षात तिथं काम उभं राहिलं. अजून मी तर तिकडे गेलो सुद्धा नाही, तरी पण त्या लोकांनी ते काम उभं केलं तिथं. मग मिल्टन किंग्स असन, बर्लिंगम असन, लंडन असन, ह्या शहरांमध्ये आपल्या शाखा उभ्या राहिल्या, तिथं कार्यक्रम झाले, तिथं ज्ञानेश्वरी पारायण झालं. असे आता उपक्रम आपले उभे राहत आहेत. म्हणजे जगाच्या पाठीवरती जसं सद्गुरू गुलाबराव महाराजांचं वाक्य आहे की भविष्यामध्ये सर्वात मोठा वारकरी संप्रदाय हा वैश्विक होणार आहे, वैश्विक संप्रदाय म्हणून जागतिक लेवलला जाणार आहे, हे त्यांचे जसे उद्घोष आहेत तेच आत्ता आपण सत्यात उतरताना आपण पाहतोय. आणि हे जे काही काय म्हणता येईल की वारकरी संप्रदाय महाराष्ट्रातून जगभर घेऊन जात असताना त्याचे आपण साक्षीदार होऊ शकू, आपण साक्षीदार हो की आपण तो घेऊन चाललाय. जुनं जर पाहिलं तर बाकीच्या जुन्या लोकांनी खूप करून ठेवलं. म्हणजे एक 1868च्या दरम्यान तुकाराम महाराजांची गाथा तिथले 100 अभंग इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट इंग्रजांनी केलेले आहेत. म्हणजे 150 वर्षापूर्वीच तुकाराम महाराजांची गाथा ही बाहेरच्या देशांमध्ये पोचली होती, पण मधल्या कालखंडामध्ये आपण जे पोचवण्याचं काम होतं त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम केलं. पण आता आपण जगभर जाण्यासाठी आणि संपूर्ण विश्वभर जाण्यासाठी आता आपण मराठी, इंग्लिश, हिंदी, तमिळ, तेलुगू, पुन्हा फ्रेंच, जर्मन, विविध भाषा आहेत, मग जपानीसुद्धा असन, त्याच्यामध्ये चायनीज भाषा असन, ह्या प्रत्येक भाषेमधून आपण आपलं संत वाङ्मय ट्रान्सलेट करावं, हा आपण एक मानस ठेवला आपल्या संस्थेच्या माध्यमातून. आणि तेच आपण असं कार्य आता आपण करत आहोत. सगळे बाबांचे आशीर्वाद आहेत की बाबांच्या आशीर्वादामुळं, संस्थेच्या सगळ्या गुरुवारांमुळं हे मनामध्ये विचार निर्माण झाले. ज्ञानोबा तुकोबऱ्यांनी कृपा केली, ज्ञानोबा तुकोबऱ्यांनी मार्ग दाखवला की बाबा ह्या मार्गावरती चाला. आणि
सगळं म्हणजे खूप प्रयत्न केला बाबा, कोणता तरी उद्योग व्यवसाय चालू करता येईन, कुठं नोकरीला जाता येईन, पण कुठलं जुळून येत नाही. तुकोबऱ्यांची इच्छा असन की हेच कार्य सतत पुढं चालू ठेवू, म्हणून पुन्हा एकदा मनामध्ये संकल्प केला की बाबा आपण जे काही हे कार्य हाती घेतलेलं आहे की जागतिक लेवलला आपला वारकरी संप्रदाय, आपले ज्ञानोबा तुकोबराय, आपले संत वाङ्मय आपण घेऊन जावे, ह्यासाठी हा प्रयत्न करत आहोत. आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हो होते, आणि बाबांचे आशीर्वाद खूप आहेत हे सगळं व्हायला. असं एकंदर बाबा सगळं आहे. आज या ठिकाणी महाराजांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यांनी सांगितलेले जे 150 अभंग इंग्रजांच्या काळात झालेले आहेत ते रवींद्रनाथ टागोर ज्यांना संपूर्ण जागतिक लेवलवर शांती काय नोबेल प्राईज मिळालं, तर त्याचं कारण असं आहे की त्यांचे मोठे बंधू देवेंद्रनाथ ठाकूर हे पुण्याला सर्व्हिसला होते आणि त्यांच्याकडं ते सुट्टीमध्ये आले तर 6 महिन्यातले सर्व रविवार त्यांनी भंडारा, भामचंद्र आणि घोराडा डोंगरावर रवींद्रनाथ टागोरांना घेऊन गेले. आणि त्यावेळेला त्यांना मराठी समजायला लागली होती. एक मराठी शिक्षक ठेवून साधारणतः त्यांना 100 ते 150 अभंग सांगितले आणि त्यांनी बंगालीमध्ये पण अनुवाद केला. आणि रवींद्रनाथ टागोरांची खरी जी प्रेरणा आहे ही नोबेल प्राईजपर्यंत जाण्याची, शांतिनिकेतन स्थापन करण्याची, ही सगळी जगद्गुरू तुकाराम महाराजांपासून झालेली आहे. आणि त्याच कार्याला उजाळा द्यावा अशा प्रकारची जी अनवर्थक किंवा सार्थ प्रेरणा आमच्या अनिकेत महाराजांना झालेली आहे. आजच्या अभंगामध्ये एक निज शब्द आलेला आहे. इथं निकम बाबा आहेत, भागवत महाराज आहेत. आम्ही गेले 5-5.5 वर्ष त्या शब्दकोशाची तयारी करत असताना निज शब्द जो आहे त्याचा अर्थ लागत नव्हता आणि तो शेवटी अनेक दुसऱ्या भाष्यकारांच्या द्वाराने वेदांत प्रक्रियेने ज्यांनी सांगितला महापुरुषांनी तो तिथं उद्धृत केला, पण मनाला समाधान वाटत नव्हतं. आणि त्याचा अर्थ निज शब्दाचा प्रसंगप्राप्त सरळ अर्थ झोपाचा आहे आणि तो आम्हाला कुठल्या भाषेमध्ये मिळाला नव्हता. तो त्यांनी आज सांगितला. याचा अर्थ जी प्रेरणा आहे उचित प्रेरणा ते तुकोबाराय त्यांना देवो. त्याच्यासाठी त्यांना तसं मनोबल, बुद्धिबल, शारीरबल आणि आत्मबल प्राप्त हो अशी माऊलीच्या सत्तेतून त्यांच्यासाठी प्रार्थना करून या ठिकाणी विराम देत आहे. श्री पंढरीशा पतित पावना, श्री पंढरीशा पतित पावना, श्री पंढरीच पतित पावना, श्री पंढरीच पतित पावना. एक विज्ञापना, एक विज्ञापना, पायापाशी अनाथा जीवांचा तू काज कैवारी, अनाथ जीवांचा तू काज कैवारी. एक विज्ञापना, एक विज्ञापना, पायापासी
अनाथ जीवांचा तुकाज कैवारी अनाथ जीवांचा तुकाज कैवारी ऐसी चराचरी ऐसी चराचरी ब्रिदावळी अनाथ जीवांचा तू काज कैवारी अनाथ जीवांचा तू काज कैवारी ऐसे चराचरी ऐसे चराचरी ब्रिदावळी अनाथ जीवांचा तुकाज कैवारी अनाथ जीवांचा तुकाज कैवारी न सांगता कडे अंतरीचे गुज सांगता करे अंतरेचे गुज आता तुझी लाज आता तुझी लाज तुझ देवा अनाथा जीवांचा तू काज कैवारी अनाथा जीवांचा तू काज कैवारी आता तुझी लाज आता तुझी लाज तुझ देवा अनाथ जीवांचा तू काज कैवारी अनाथ जीवांचा तू काज कैवारी आळी कर त्याचे करीसी समाधान आळी करी त्यांचे करीचे समाधान अभयाचे दान अभयाचे दान देऊनी या अनाथ जीवांचा तू काज कैवारी अनाथ जीवांचा तू काज कैवारी अभयाचे दान अभयाचे दान देवोनिया अनाथ जीवांचा तू काज कैवारी अनाथ जीवांचा तू काज कैवारी तुका म्हणे तुची खेळे दोही ठाई तुका म्हणे तुझे खेळे दोय ठाये नसेल तो देई नसेल तो देई धीर मना अनाथ जीवांचा तू काज कैवारी अनाथ जीवांचा तू काज कैवारी नसेलो तो देई नसेलो तो देई धीर मना अनाथ जीवांचा तू काज कैवारी अनाथ जीवांचा तू काज कैवारी ऐसी चराचरी ऐसी चराचरी ब्रिदावळी अनाथ जीवांचा तू काज कैवारी अनाथ जीवांचा तू काज कैवारी ऐसे चराचरी ऐसे चराचरी ब्रिदावळी अनाथ जीवांचा तू काज कैवारी अनाथ जीवांचा तू काज कैवारी
ज्ञानदेव तुकाराम 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 देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय सर्वांनी पास घेऊन